श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा असते, त्यामुळे आपल्या घरातील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तर घरात निगेटिव्ह ऊर्जा असल्याचे कोणते लक्षण आहे, हे लक्षण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणते असतात ते लक्षण की आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा आहे? तर घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस किंवा थकवा येत असतो. त्यांचं कामात मन लागत नाही. जी काही एनर्जी असते ती अक्षरशः गळून गेल्यासारखी वाटते. म्हणजे मनाला आणि शरीराला खूप थकवा आल्यासारखा असा वाटतो. तसेच सतत मनात वाईट विचार येतात आणि कित्येक वेळा तर असं येतं की आपलं जीवन संपवावं, असे विचार सतत येतात. घरात सतत नुकसान होतं, कुठल्या कामात यश मिळत नाही. तसेच सतत तुटफूट टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सरची इलेक्ट्रिक साधने हे वारंवार आपल्या घरातील खराब होतात. तसेच घरातील व्यक्ती देखील सतत आजारी पडत असते. आजारपण, औषध उपचार घेऊनसुद्धा बऱ्याच वेळेला ह्या व्यक्ती बरे होत नाहीत. म्हणजे सतत काही ना काही आजार असतो. विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी, चिंता आपल्याला सतावत असते. आता असं होतं की एखादी चालून आलेली संधी ही अचानक आपल्या हातून निसटून जाते. म्हणजे काय होतं ते कळत नाही. घरात कुणीतरी असल्याचा भास होतो. तसेच घरात निगेटिव्ह एनर्जी आहे का नाही हे आपण कसं ओळखलं पाहिजे? तर एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे, तो पाण्याने भरायचा आहे, त्यात थोडेसे गंगाजल मिसळायचे आहे, मूठभर गुलाबाच्या पाकळ्या त्यात टाकायच्या आहे आणि हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवायचा आहे. 24 तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरखून पहा. जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव्ह ऊर्जा जास्त आहे. आणि रंग न बदलल्यास रंग जर बदलला नाही तर ते कारणे वेगळे असू शकतात. तर निगेटिव्ह ऊर्जा घालवण्याचे काय उपाय आहेत? तर घराच्या मुख्य दरवाजा हे नेहमी स्वच्छ असावा. तसेच पायपुसणी जी आहे ती नेहमी स्वच्छ असावी. पुसणीच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी आपण पुसून घेतली पाहिजे. गुरुवारी हा उपाय करायचा नाही, इतर वेळेस हा उपाय करायचा आहे. निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला मोहरी दाणे, लाल मिरची आणि मिठाने नजर उतरवायची आहे. ह्या 3 वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन 3 वेळा त्या उतरवायच्या आहे. तसेच किचनमध्ये लाल कपड्यात 1.25 किलो मीठ बांधून ठेवा. ही मिठाची फुरसुंडी बाहेर व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा. प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा. जुने मीठ वाहत्या पाण्यात किंवा तलावामध्ये टाकून द्या. फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ टॉयलेटमध्ये देखील टाकले तर चालते आणि त्यानंतर त्यावर पाणी टाकावे. तसेच दर सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला तर चालतो. घरात हनुमान चालीसा ऐकायची आहे. अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ विशेषतः संध्याकाळी दिवे प्रज्वलित करायचे आहे. तसेच आपल्या घरात स्वच्छता ठेवायची आहे. जे काही अनावश्यक आपल्या घरात वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला प्रथमतः बाहेर काढायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने आपण हे छोटे छोटे उपाय केले तर घरातील निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाते आणि आपल्या घरात सुख, समाधान, आनंद नांदू लागतं. जे काही आपल्या घरातील व्यक्ती आजारी पडत असतात त्या देखील त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ शकते. त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे छोटेसे उपाय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.